अराउंड 15 CR 20 CRचे प्रोजेक्ट्सही हाताळतोय. तो प्रोजेक्ट मिळाल्यानंतर आय डिसाइडेड की येस आय कॅन डू दिस. मी स्टार्ट केले अगदी लहान एक छोट्या लिव्हिंग रूमच्या डिझायनिंग पासून आणि नंतर आता आम्ही ह्या पोझिशनमध्ये पोहोचलेलो आहे जिथं आम्ही मोठे प्रोजेक्ट्स साधारण 6,000 स्क्वेअर फूटचे बंगलोज आणि 5 स्टार हॉटेलचे डिझाईनही हाताळतो. अगदी पेट्रोलचेच पैसे निघायचे माझे, अशा पद्धतीने मी जॉब केलेला. कुठलीही गोष्ट इझी नसते, आपल्याला पायरी चढावीच लागते. एखादी पायरी चढली की आपण 2 पायऱ्या खाली येतो, पण पायऱ्या जेव्हा ग्रॅज्युअल असतात तेव्हा नक्कीच प्रगती होत राहते. तर माझ्या केसमध्ये मी स्टार्ट केले अगदी लहान एक छोट्या लिव्हिंग रूमच्या डिझायनिंग पासून आणि नंतर आता बऱ्याच वर्षानंतर आम्ही ह्या पोझिशनमध्ये पोचलेलो आहे जिथं आम्ही मोठे प्रोजेक्ट्स साधारण 6,000 स्क्वेअर फूटचे बंगलोज आणि 5 स्टार हॉटेलचे डिझाईनही हाताळतोय. आणि यामधून म्हणजे प्रत्येक व्यवसायात नफा पैशामधून मोजला जातो. सुरुवातीला काय इन्कम होता? म्हणजे प्रत्येक जण सांगतो की सुरुवातीला मला फक्त माझ्या व्यवसायातून इतके मिळाले पण मी हार मानली नाही. आज जाऊन माझी इतका टर्नओव्हर आहे. तुमच्या टर्नओव्हर बद्दल काय सांगा? हो, अगदीच. तर सुरुवातीला मी जेव्हा जॉब करायची, जॉब म्हणजे अगदी पेट्रोलचेच पैसे निघायचे माझे, अशा पद्धतीने मी जॉब केलेला. पहिले प्रोजेक्ट्स मी असे केले की एकदम मिनिमल फी ठेवली. त्यानंतर मी इन्व्हेस्ट केले चांगल्या फोटोग्राफीमध्ये आणि त्यानंतर मी इन्व्हेस्ट केले ब्रँड बिल्डिंगसाठी. आणि आता 3 वर्षानंतर आमचं टर्नओव्हर सांगायचं झालं तर आम्ही अराउंड 15 CR 20 CRचे प्रोजेक्ट्सही हाताळतोय. निश्चितच मॅम, मला वाटतं हे करत असताना तुम्हाला सपोर्ट सिस्टीम पण असेलच, तुमची टीम सुद्धा असेल बेसिकली. अगदी त्याबद्दल काय सांग? हो, आय एम ब्लेस्ड विथ अमेझिंग टीम. माझ्याबरोबर बरेच महिला आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर आहेत. ते काम करतायत ऑफिसमध्ये आणि त्यांच्या सपोर्टशिवाय काहीही शक्य नाही. निश्चित मॅम, हा प्रवास करत असताना टर्निंग पॉइंट असेल की आपण जसं तुम्ही आता म्हटलात की सुरुवातीला तुम्ही जॉब करत होतात, तर प्रत्येक जण जॉब करत असताना शिकत असतो, एक्सपिरियन्स घेत असतो आणि त्या एक्सपिरियन्सच्या बळावर स्वतःचं काहीतरी सुरू करतो. त्याच पद्धतीने तुम्ही डिझाईन ट्रेस सुरू केलात, पण टर्निंग पॉइंट कुठला होता की जिथं तुम्हाला हिट झालं की नाही आता मी माझं सुरूच करणार? तर सुरुवातीला अगदी लहान प्रोजेक्ट्स हँडल करत असताना मला एक छान 6 BHK लक्झुरी प्रोजेक्ट मिळाला आणि तो प्रोजेक्ट मिळाल्यानंतर आय डिसाइडेड की येस आय कॅन डू दिस. मला कॉन्फिडन्स आला, माझा आत्मविश्वास वाढला आणि वी आर व्हेरी मच केपेबल ऑफ हँडलिंग बिगर स्केल ऑफ प्रोजेक्ट्स.